आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला. आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. सांगा ना, माझं काय चुकलं? काकी फोन करून विचारते की भारती तू तिथे सुखात आहेस ना, सगळं चांगलं चाललंय ना. आता मी तिला काय सांगू की तिची मुलगी इथे कोणत्या परिस्थितीत आहे आणि किती सुखात आहे. एवढंच नाही तर मी तुम्हाला तरी कुठे खुश ठेवलंय? बोल. जर मला काही त्रास होत नाहीये तर सगळा दोष तू स्वतःवर का घेतेस? हे बघ, जसं माणसाच्या आयुष्यात कायम सुख नसतं ना, तसंच हे दुःखाचे ढग देखील निघून जातात. आणि एक दिवस आपण या जगातले खूप आदर्श पती पत्नी असू. माझ्यावर विश्वास आहे ना? मग आज एक वचन दे मला की कितीही वाईट परिस्थिती आली तरी आपण एकमेकांची साथ नाही सोडायची. आणि जर असं झालं ना तर आपण पूर्णपणे खचून जाऊ. अरे दादा, असा त्रागा करून काय घेतोय? काय करू लल्लो? तो गंगाधर असा तोंडाला येईल ते बोलेल, बकबक करेल आणि मी शांतपणे ऐकून घेऊ. या शंकर सिंगने ना आजवर कोणाचं काही ऐकून घेतलंय आणि ना घेणार. अरे दादा, प्रसंग बघ, सध्याची परिस्थिती बघ. माणसानं नेहमी परिस्थिती बघूनच वागलं पाहिजे. सध्या परिस्थिती आपल्या बाजूने नाही. कधी कधी माणूस गप्प बसून सुद्धा जग जिंकू शकतो. आणि त्या गंगाधरचं आणि तुझं तर जुनं वैर आहे ना, आणि तो अजूनही हे वैर विसरू शकला नाही. आणि संधीची वाट बघतोय की कधी संधी मिळेल आणि तुझ्यावर सुडू गावता येईल. गेल्या वेळी तर तो जेल मधून सुटून बाहेर आला, पण ह्या वेळी मी अशी काही चक्र फिरवेन की जेल मध्येच राहील तो. या शंकर सिंगला ओळखलं नाही अजून. अरे तो ओळखो किंवा न ओळखो, मी तर ओळखते ना तुला दादा. तू त्याच्याशी काहीही बोलणार नाहीस.
जे काय बी बोलायचं सांगायचं असेल ते मी कर. बघतेच आता काय करतो ते. बर, तू म्हणतेस तर तसंच. आम्ही काही बोलणार नाही, बस. हं? शंकर सिंग, शांतीसोबत जे काही घडायचं होतं ते घडलं. आता आपण ते बदलू शकत नाही, पण तिचं वय आणि भविष्य लक्षात घेता मला असं वाटतं की तिच्याबद्दल काही निर्णय घेतला पाहिजे. हेच समजूतदारपणाचं ठरेल. आता कोणत्या समजूतदारपणाबद्दल बोलतोयस गंगाधर? मला वाटतं की शांतीच्या वाट्याची संपत्ती तिला देऊन वेगळं केलं पाहिजे. मला वाटलंच होत की तू असंच काहीतरी बरळशील. अजून आमच्या विकीच्या चितेचा अग्नीही थंड झाला नाहीये आणि हे हिस्सा मागतात. बघितलंस लल्लू, काय बोल, लाज वाटली पाहिजे. आता लाज कोणाला वाटली पाहिजे हे सांगायची गरज नाहीये शंकर सिंग. खरं तर असं आहे की आता आम्हाला तुम्हा लोकांवर मुळीच विश्वास नाहीये. तुझ्या ह्या लंकेमध्ये मी माझ्या मुलीला असं हमसून हमसून रडताना आणि तडफडताना बघू शकत नाही. बस, तोंड सांभाळून बोल गंगाधर, तोंड सांभाळून. अरे दादा, बघितलंस काय बोलतोय हा? या घरात हिश्श्याच्या गोष्टी. अहो गंगाधर भाऊ, तुमचं तुमची मुलगी शांतीसोबत बोलणं झालंय का याबद्दल? ती तयार आहे का या वाटणीसाठी? ह्यात तिला काय विचारायचंय? तिला काय कळतंय ह्यातलं? तिचा सांभाळ तर आम्हालाच करायचा ना. पर गंगाधर भाऊ, तुमची मुलगी तुमच्यापेक्षा जरा जास्त समजूतदार आहे. तरी बी तुम्हाला असं वाटत असेल की तुमची मुलगी या घरात खुश नाही, तर तुम्ही अगदी आनंदानं तिला या घरातून घेऊन जाऊ शकता. त्याचं काय आहे ना की तुम्ही ज्या घराण्यात तुमची मुलगी दिली आहे ते ठाकूर संग्राम सिंगचं घराणं आहे. आणि ना कधी आजवर या घराण्यात वाटण्या झालेल्या आहेत आणि ना यापुढं होणार. म्हणूनच आता जे काय तुम्ही बोललात ना ते पुन्हा बोलण्याचा प्रयत्न बी करू नका. नाही तर कराल तर तुम्ही आणि भोगल दुसरंच कोणतरी. तुम्ही मला धमकी देताय? ह्या गंगाधरला धमकी देताय तुम्ही? तुम्हाला ठाऊक नाही की माझ्या ओळखी कुठपर्यंत आहेत? दिल्लीपर्यंत ओळख आहे माझी, लक्षात ठेवा तुम्ही. असं मग दिल्लीला जावा ना, इथं बसून फटिरी कशाला करताय? जा, मलाही बघू दे किती वळखी आहेत तुमच्या ते. ठीक आहे, आता मी तुम्हाला दाखवतोच की गंगाधर काय करू शकतो. हा गंगाधर त्याच्या मुलीचा हक्क अशा प्रकारे सहजासहजी मुळीच सोडणार नाही. अहो ऐका तरी, लल्लू, बघितलंस कसं बोलत होता? स्वार्थी कुठचा. अरे भाऊराया तू काळजी नका करू, तुझी बहन आहे ना इथं. अरे हे तू अगदी बरोबर बोललीस लल्लू. आई,
ये बस. आई, तुला सुद्धा हेच वाटतं का की मी चुकीचा आहे? मला तर काहीच कळत नाहीये की मी कुठे जाऊ, काय करू. माझी अवस्था तर अगदी महाभारतातल्या युयुत्सू सारखी झालीये. मला हेच कळत नाहीये की मी चूक तरी काय केलीये. एका मुलीची इब्रत वाचवली मी, तर यात काही चुकलं का माझं? जर लोकांना वाटतंय की मी चुकलोय तर ठीक आहे. हे बघ बाळा, घरची परिस्थिती तुला ठाऊक आहेच. बघतोयस ना, घरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे घरातला प्रत्येक माणूस वेगळ्या दृष्टीने बघतोय. कुठे आई, कुठे बघतोय? बाबांचा आधीपासूनच माझ्यावर राग आहे. ते मला चुकीचंच समजतात. गुरुजीही मला चुकीचं समजतात. मला कळतच नाहीये की माझं नक्की चुकलंय काय. भारती या घरात सून म्हणून आली, पण इथे आल्यानंतर तिने केस केली नाही ना? केस तर आधीपासूनच होती ना आई. आई, बाबा स्वतः ग्रामपंचायतीत आले होते ना मला घ्यायला, मोठ्या मनाने माफ करून. आणि आता सगळे म्हणतात की भारतीला सोडू का? आई, जर मी भारतीला सोडलं ना तर विकी दादा परत येईल का? नाही ना? पण त्याने एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. हं. आणि मी असं कधीच नाही होऊ देणार. मी असं कधीच नाही करणार. या बिभीषण महाराज, आता तरी तुमचा आत्मा थंड झाला, डोकं शांत झालं, बरं वाटतंय ना? कुणास ठाऊक किती दिवसांची इच्छा पूर्ण झाली. बाबा, तुम्ही माझ्याच मागे का लागलेले असता? कोण बाबा? कुणाचा बाबा? खबरदार, जर मला बाबा म्हणालास तर याद राहा. आवडत नाही मला. आज फक्त तुझ्यामुळे मला हे दिवस बघायला लागतायत. दीड दमडीचा माणूस काही बोलून जातो. तुझ्या सारखा मुलगा ज्या घरात असेल त्याला कोणत्या दुसऱ्या शत्रूची गरजच नाही. आज सगळं घर उद्ध्वस्त झालंय, माझं सगळं जग विखुर. पण तुला काय? तुला तर या घराच्या सुख दुःख आणि समस्यांशी काही देणं घेणं नाहीये, काही पडलेलं नाहीये. तुला प्रिय तुझी ती सरपंच. तुझं जग तिथूनच सुरू होतं आणि तिथंच. बाबा, तुमचा गैरसमज होतोय. बाबा, हे घर, इथली माणसं, इथल्या भिंती सगळ्यांना मी आपलं मानतो. इथली सुख दुःख सगळी मी माझी समजतो. आज घर कठीण प्रसंगातून जाते तर याची जाणीव मला सुद्धा आहे बाबा. इथला सध्याचा प्रसंग आणि परिस्थिती आहे ना, त्याच प्रसंगातून आणि परिस्थितीतून मी सुद्धा जातो. इंजिनियर साहेब, मी तुम्हाला बिल्डिंग बनवायचं, घर बनवायचं शिक्षण दिलं होतं, पण तुम्ही तर मोठ्या मोठ्या गोष्टी करायला शिकला, त्यातच विद्वान झालात. बस बडबड 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 करत असता, बाकी करत तर काहीच नाही. पण लक्षात ठेवा, या गोष्टी मी कधीच विसरू शकत. जसा तू माझ्यासोबत वागलायस, या घरासोबत वागलायस, ते मी या जन्मात कधी विसरू शकत. आणि तू असा विचार करून कधी भ्रमात राहू नकोस की 2-3 वेळा आमच्या छोट्या मोठ्या भांडणात तू आमची बाजू घेतलीस म्हणजे आम्ही सगळं विसरून जाऊ. हा भ्रम काढून टाक डोक्यातून. आम्ही तुला चांगलंच ओळखतो. खरं सांगू खरं, आम्ही तुझा तिरस्कार करतो. जर तुम्ही माझा एवढाच तिरस्कार करता तर मला इथे बोलावलंतच का तुम्ही? बस, हीच तर चूक झाली. बाहेरच्या लोकांचं ऐकलं आणि तुला जाऊन घेऊन आलो. नीट विचार करून वागायला हवं होतं आम्ही. आम्हाला वाटलं कदाचित एवढे दिवस एकटा राहिल्यावर डोकं ठिकाणावर आलं असं. पण नाही, पुन्हा ये रे माझ्या मागल्या.
तुझं डोकं जर तुझ्याच कडे असतं तर थोडीशी आशा होती, पण तू तर ते देऊन टाकलंस. ती जशी जशी पुंगी वाजवते तसा तसा तू नाचतोस. नेहमी तिच्या तालावर नाचत असतो. ती पुंगी वाजवत राहत आणि तू नाचत राहतो. बस. मला वाटलं होतं कदाचित तू सुधारशील. अरे आम्ही वैरी नाही आहोत तुझे, आणि याचा दोषी तू नाही, आम्हीच आहोत. सगळ्यात मोठी चूक तर आम्ही केली. तू तर पवित्र आहेस, समाज सुधारक, देशाला दिशा देणारा महान. आम्ही तर तुझ्या पुढे काहीच नाही. हाच फरक आहे बाबा. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत फक्त माझी चूक दिसते, आणि मला असं वाटतं की जुन्या गोष्टी विसरून सगळं नव्याने सुरू करावं. सुनबाई, हो आई, बोला ना तुम्ही. काय झालं? तुमची तब्येत तर बरी आहे ना? तुम्ही काळजीत दिसताय. बस. हेच तर मी तुलाही विचारू शकते ना बाळा, पण विचारणार नाही, कारण मला ठाऊक आहे की या घरात तुझ्या बरोबर काय होतं जेव्हापासून तू या घरात सून म्हणून आलीस. सगळ्यांचे रंगढंग बघतीये, पण एका नव्या नवरीला जशी वागणूक मिळायला हवी तशी तुला या घरात अजिबात मिळत नाहीये. पण आता आपल्या हातात तरी काय, इतका कठीण प्रसंग आलाय. कोणाला सांगू तरी कोणाला? मला कळतंय आई, तुम्ही या सगळ्या गोष्टी मनाला लावून नका घेऊ. मी पण बघते, समजतंय मला. ठाऊक आहे भारती, एके दिवशी मी सुद्धा तुझ्यासारखीच या घरात सून म्हणून आले होते. तेव्हापासून आजपर्यंत या घरातले सगळे चांगले वाईट प्रसंग बघितलेत मी. माझ्या सासऱ्याने मला नेहमी सुनेचा नाही तर मुलीचा दर्जा दिला. प्रत्येक गोष्टीकडे लक्ष असायचं त्यांचं, काय चाललंय, कसं चाललंय. कठीणातले कठीण निर्णयही घ्यायचे ते. स्वतः विष प्यायचे पण इतरांना अमृत द्यायचे. आणि विजय सुद्धा त्यांचंच रूप आहे. पण आता ना तो पांडुरंग राहिला ना ती पंढरी. आज या घराची काय अवस्था झालीये हे कोणापासून लपलेलं नाही. प्रत्येक जण स्वार्थी झालाय. पण मला हे ठाऊक आहे की सगळेच दुःखी आहेत. पण ते म्हणतात ना की घरावर कोणतंही संकट येऊ किंवा दुःख येऊ, जर सगळ्यांनी एकत्र येऊन तोंड दिलं तर ते दुःख खूप हलकं होतं. पण इथली परिस्थिती तर अजिबातच तशी नाहीये. आणि म्हणूनच भारती, आता आपल्या दोघींना मिळूनच सगळं सांभाळावं लागेल.
तू तर इतक्या दिवसापासून ओळखतेस विजयला. त्याची मनस्थिती तुला कळत असेलच ना. खूप एकटा पडलाय ग तो, अगदी एकटा. मी आई आहे ना, त्याची अवस्था समजू शकते. विकीला तर गमावून बसलेच आहे, आता विजयला नाही गमवायचं. आतून फार खचलाय ग तो, आणि जर त्याला सांभाळून घेतलं नाही ना तर कोलमडून पडेल तो. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व